आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात. आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठेमहांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण. अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर. MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य. मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री. उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार. शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ. संपर्क 9860 9806 98. शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून. भाजीपाल्याच्या शेतात गांजाची लागवड केल्याप्रकरणी एकाला अटक. पोलिसांनी 128 किलोचा गांजाचा साठा जप्त केला. पोलिसांच्या छाप्यात 12,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जत तालुक्यातील साळमाळगेवाडी या गावात भाजीपाला लावून त्या पिकात गांजाच्या झाडाची लागवड केल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले असून शेतामध्ये पोलिसांनी छापा मारून 128 किलो 504 ग्रॅम वजनाचा, किंमत सुमारे 12,85,040 रुपयांचा गांजाचा मोठा साठा जप्त केलेला आहे. या प्रकरणी संजय प्रभाकर गिरीबुवा वय 48 राहणार साळमाळगेवाडी तालुका जत जिल्हा सांगली याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी दिलेली आहे. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अंमली पदार्थाची नशा करणारे, उत्पादन करणारे, विक्री करणारे व बाळगणारे यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी आपल्या पथकाला याबाबत सूचना दिलेल्या होत्या. पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की साळमाळगेवाडी या गावात संजय प्रभाकर गिरीबुवा याने त्याच्या भाजीपाला पिकाच्या शेतात गांजाची लागवड केलेली आहे. मिळालेल्या बातमीप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांना याची माहिती कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता या छाप्यामध्ये हिरव्या रंगाचे ओलसर पानांची व उग्र वासाची लहान मोठी 6 ते 8 फूट उंचीची 18 झाडे दुमडून प्लास्टिकच्या 20 पोत्यात भरून या सर्व मालाचे वजन 128 किलो 504 ग्रॅम झालेले असून याची किंमत सुमारे 12,85,040 रुपये आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी दिलेली आहे. या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण, राजेंद्र सावंत, विनोद सकटे, विक्रम घोदे, तोहिद मुल्ला, सुभाष काळेल, नवनाथ कारंडे, सय्यद अली मुल्ला, मारुती नरळे, सविता घोदे, सागर करांडे, महादेव पाटील, अजित मदने यांनी या कारवाईत सहभाग घेतला. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क. आपल्या कवठेमहांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल. यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा, सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा. लग्न बस्ता महोत्सव, मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच. या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात. लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण, पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंतनगर, कवठेमहांकाळ.